बोकड आणि कोल्हा. एकदा एक कोल्हा आणि एक बोकड जंगलात फिरत होते. फिरता फिरता ते दोघांनी तहानले. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक विहीर दिसली. कोल्ह्याने लगेच उडी मारून विहिरीत पाणी प्यायला सुरुवात केली. बोकडालाही तहान लागली होती. तो विहिरीच्या काठावर उभा राहून म्हणाला, "अरे कोल्ह्या, विहिरीत पाणी आहे का?" कोल्हा म्हणाला, "अगदी थंड पाणी आहे. उतरून ये, तू पण पी." बोकडाने विचार न करता उडी मारली आणि तोही विहिरीत गेला. दोघांनी पाणी प्यायलं. पण पाणी पिऊन झाल्यावर त्यांना लक्षात आलं की आता बाहेर कसे जायचं. कोल्हा हुशार होता. त्याने बोकडाला सांगितलं, "अरे बोकड भाऊ, तू तुझ्या पुढच्या पाय भिंतीवर ठेव आणि मी तुझ्या अंगावरून चढून वर जातो. मग वर पोहोचल्यावर तुला वर ओढतो." बोकडाने तसंच केलं. कोल्हा त्याच्या पाठीवरून वर चढला आणि विहिरी बाहेर पडला. पण वर गेल्यावर कोल्हा पळून गेला आणि बोकड विहिरीतच अडकून राहिला. तात्पर्य: कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करायला हवा. अंधश्रद्धा किंवा विचारहीन कृतीने नुकसान होऊ शकतं.